नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुढे 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे। याचा लाभ कोणत्या विभागातील जिल्ह्यांना होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यात जानेवारी ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुढे बाधितांना 596 कोटी 21 लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते। त्याअंतर्गत या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे। मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासाठी जानेवारी ते मे 2024 या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता 108 कोटी 21 लाख, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीपोटी 583 कोटी 99 लाख रुपये, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी 382 कोटी 12 लाख 41, नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीपोटी 1 कोटी 4 लाख 35 हजार रुपये असे एकूण रुपये 596 कोटी 21 लाख 95 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे। याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे राज्यात जानेवारी ते मे 2024 मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 596 कोटी 21 लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती व नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।